कर्नाटकमधील बेंगळुरू येथे एक अंगाला काट आणणारी घटना घडली आहे। एका अविवाहित महालक्ष्मी नावाच्या महिलेला शारीरिक संबंध बनवायची खूप वेळ लागले होते व त्याच्या बॉयफ्रेंडने त्याचा खून करून त्याचे 32 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे। काय आहे प्रकरण हे जाणून घेऊया या क्राईम स्टोरीच्या माध्यमातून। आणि ही बातमी खरी असून बातमीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही लिंकवर क्लिक करून ते चेक करू शकता। नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम जगत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। जर तुम्हाला क्राईम स्टोरी आवडत असेल तर आमचं चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन जाईल। मयत महालक्ष्मीचे 1 वर्षापूर्वी हेमंत दास याशी लग्न झाले होते आणि लग्नाच्या काही महिन्यानंतर हेमंत दास आणि महालक्ष्मीचे छोट्या छोट्या कारणावरून सारखे भांडण होत होते। काही दिवसानंतर महालक्ष्मीची ओळख एका 25 वर्षीय मुस्लिम असलेल्या अशरफ नावाच्या मुलाबरोबर होते। अशरफने महालक्ष्मीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते आणि महालक्ष्मी पण त्याच्यावर प्रेम करत होती। ते दोघे जण वेळ भेटेल तेव्हा भेटत असत आणि शारीरिक संबंध बनवत असत। हेमंत घरी नसताना ते दोघे बिंदास महालक्ष्मीच्या घरी येऊन शारीरिक संबंध ठेवत असत। एका दिवशी हेमंत दास हा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता आणि महालक्ष्मी ही एकटी घरी राहिली होती आणि महालक्ष्मीने अशरफला फोन करून घरी बोलून घेतले होते आणि ती पूर्ण नग्न होऊन शारीरिक संबंध बनवत होते। महालक्ष्मीला अशरफच्या शारीरिक सुखासाठी ती काही पण करू शकत होती। आपल्याला नवरा आहे हे पण सगळे विसरून गेली होती आणि ते दोघे संबंध बनवत असताना महालक्ष्मीचा नवरा हेमंत दास येतो आणि आपल्या घरासमोर दुसऱ्याची गाडी बघून तो आपल्या बायकोवर संशय येतो आणि पाठीमागच्या दारातून तो घरात प्रवेश करतो आणि आपल्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या दोघांना नग्न अवस्थेत बघून त्याची तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो रागाने त्यांना मारण्यासाठी धावत जातो, पण अशरफ पळून जाण्यात यशस्वी होतो आणि नंतर महालक्ष्मीला खूप मारहाण करतो आणि तिला घराबाहेर हाकलून देतो। महालक्ष्मी तिथून घर सोडून आल्यानंतर अशरफशी संपर्क करते आणि ती हेमंत दासला सोडून ती अशरफ बरोबर राहायला लागते। महालक्ष्मी ही फक्त त्याच्या नवऱ्याबरोबर 6 महिने राहिली होती। त्यानंतर ती यालकिशोर येथे ती अशरफ बरोबर राहायला जात होती आणि हेमंत दासचा तिने विचार सोडला होता। आता तिला अशरफ बरोबर राहायची कोणाची भीती राहिली नव्हती। आता ती बिंदास अशरफ बरोबर राहत होती। आता ती यालकिशोर येथील 3ऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत होती। काही दिवसानंतर शेजाऱ्यांना अशरफच्या रूम बाहेर खूप घाण वास येत होता, कारण 1 महिन्यापासून त्याच्या घराला लॉक होते आणि ते दोघे कुठे गेले कोणाला माहीत नव्हते व शेजाऱ्याला तो वास सहन होत नव्हता। त्याने पोलिसाला बोलून घेतले आणि पोलिस आल्यानंतर दार तोडले आणि त्या रूममधील दृश्य पाहून पोलिसांना पण घाम फुटला, कारण अशरफने महालक्ष्मीचा खून करून तिचे 32 तुकडे करून फ्रीजमध्ये भरले होते आणि अशरफ हा फरार होता। पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर असे समजले की महालक्ष्मीचा खून हा लव्ह जिहादमुळे झाला आहे असे उघडीस आले आहे आणि पुढील तपास बेंगळुरू पोलीस करत आहेत। मित्रांनो, या घटनेवर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।